सर एकदम राजकारणी दिसत आहेत. डॉक्टर डी पी कदम सरांसाठी प्रश्न आहे, कदाचित तो वैयक्तिक असू शकतो. तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कोणती मुलगी आवडलेली का? निश्चितच आवडली होती. पुढे काय? कारण मीही तुमच्यासारखाच होतो, बरोबर. मलाही एक मुलगी आवडली होती, पण माझा जो विश्वास होता तो म्हणजे एकत्रित कौटुंबिक पद्धती, आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये थोडंसं हे झालं, आणि त्याच्यामुळं. धन्यवाद. डॉक्टर बक्षी सरांना आलंय. सर तुमची कॅप छान आहे, हिमेश रेशमी शोभताय, याबद्दल आपलं काय मत? सर थँक्यू फॉर द कॉमेंट्स. परत एकदा सरांना विनंती की सर कृपया रंगमंचावर यावं. डॉक्टर गुडेवार सरांना आहे, तुमचं बोलणं आणि शिकवणं एकदम छान आहे, पण शिकवताना 2-4 जोक मारू शकाल काय? मी जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा स्टुडंट लाईफमध्ये खूप जोक मारलेले आहेत आणि बरेच काही एंटरटेनमेंटही केलेलं आहे. त्यामुळे आता प्रोफेसर म्हणून शिकवताना त्या पद्धतीने शिकवतो. पण जर त्याच्यातून काही जोक क्रिएट करता येत असेल तर मी करेल, प्रयत्न जरूर करेल. डॉक्टर खांडेकर सरांना प्रश्न आहे, सर्जरी आणि न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये ॲज अ रिसर्च ऑफिसर काय रिलेशन आहे? तसं पाहिलं तर सर्जरीचा आणि न्यूक्लिअर मेडिसिनचा काही एक संबंध नाही. ही एक तडजोड आहे, तडजोड, आणि तडजोडीमुळे मला तिथे आता काम करावं लागतं. थँक्यू. डॉक्टर भोंग सरांना आहे, तुम्ही एक्सप्रेसिव्ह कधी होणार? कधी होणार? आहे तेवढा खूप आहे असं मला वाटतं, याच्यापेक्षा जास्त होऊ नये. डॉक्टर कदम सरांना आहे, तुम्ही 2004-05 साली पॅथॉलॉजी शिकवताना हिमॉन्गस या पॅरासाइटवर खूप प्रेम केलेलं, सध्या ते आहे का? सध्या तसं काही नाही आहे. मेश्राम सरांना प्रश्न आलाय, सेकंड इयरच्या बॅचला नुसते पॅथॉलॉजीचे डोस दिले जातात असं वाटत नाही का? कारण पॅथॉलॉजीचा आता सेकंड इयरचा जर तुम्ही कोर्स कंटेंट बघितला सिस्टमिक पॅथॉलॉजीसाठी, तर VCA सिलेबसनी एवढं काही त्याच्यामध्ये कंटेंट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मॅक्झिमम क्लासेस आणि लेक्चर्स घेऊन तो पोर्शन संपवणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी शक्य होतं, जेव्हा कधी वेळ मिळतो, जेव्हा कधी स्टुडंट्स फ्री असतात, तर त्यांना बोलवून त्यांचे क्लासेस घेऊन तो पोर्शन सिलेबस त्यांना व्यवस्थित कळेल, समजेल आणि पोर्शन पूर्ण कंप्लीट होईल याची आम्ही खबरदारी घेत असतो. त्याच्यामुळे त्यांनी नुसतं पॅथॉलॉजीवरतीच भर द्यावा असा आमचा हेतू नाही, कारण बाकी पण भरपूर सारे विषय आहेत त्याच्यावरती पण त्यांनी व्यवस्थित लक्ष घालावं. थँक्यू. मी जर बघितलं असेल तर म्हणजे स्पेशली माझ्या स्टुडंट्सनी बघितलं असेल तर जे पोस्टर्स चांगले बनले होते त्यांना मी त्या क्लासमध्ये किंवा पूर्ण क्लासमध्ये देखील मी त्याला चांगलं म्हणून बोललेलो आहे. आणि त्याच्यामुळं आता नंतर येणाऱ्या स्टुडंट्समध्ये उत्साह वाढलेला आहे की त्यांनी आम्ही पोस्टर याच्यापेक्षा कसे जास्त चांगले बनायचे. पोस्टर्स नाही, बाकीचं जे मटेरियल आपण बनवलं त्याच्याबद्दल देखील मी म्हणेन की ते त्यांनी चांगलं कसं बनवता येईल त्या हिशोबाने ते प्रयत्न केलेला आहे. आणि ॲटिट्यूडचा असा काही माझ्या मते असा प्रश्न नाही आहे. आय एम व्हेरी इझी गोईंग आणि मी सगळ्यांना ॲप्रोचेबल आहे. सगळेजण मला येऊन भेटतात आणि आम्ही सर्व एकसाथ मिळून काम केलेलं आहे. इनफॅक्ट मी असं नाही म्हणणार की ते त्यांनी काम केलं किंवा मी करून घेतलेलं आहे. ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आणि चांगलं काम आहे ते. धन्यवाद सर. नंतर डॉक्टर अडसूळ सरांना प्रश्न आहे, सर डॉग वॉर्ड्सला जास्तीत जास्त लेडी ओनर तुमच्या सोबत असतात, त्याच्या मागचं रहस्य काय? त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त कुत्रे घेणारे लेडीज लोक असतात. आलं का लक्षात तुमच्या?
आणि घरामध्ये जास्तीत जास्त कुत्रा स्त्रियांच्या बरोबरच असतो, त्यामुळे त्यांना जास्त त्याच्याबद्दल अपेक्षा आणि हिस्ट्री अनामनेसिस त्यांच्याकडून मिळतं आपल्याला, त्यामुळे आपण जास्त रिॲक्ट होतो त्यांच्याशी. ओके सर, आत्ता आपलं विधान होतं की लेडीज बरोबर कुत्रा जास्त असतो, मग कुत्रा असला की तिथे लेडीज असते, मग जे लेडीज बरोबर असतात ते पण कुत्रे असतात का? डॉक्टर बक्षी सरांना प्रश्न आहे, सर तुम्हाला कॅप्टन का म्हणतात? सर कृपया रंगमंचावर यावं. थँक्यू. मला कॅप्टन म्हणतात हे आजच मला कळालं. थँक्यू. डॉक्टर खांडेकर सरांना प्रश्न आहे, सर पुढच्या वर्षी स्पंदन कुठे होणार? गोरेगावमध्ये करायला आवडेल काय? स्पंदन कुठं घ्यायचं हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, माझ्या किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्याच्या तो विषय नाही आहे. विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे कुठं स्पंदन घ्यायचं आहे, कुठं तुमचे हार्टबीट्स वाढवायचे आहेत तुम्ही ठरवायचं आहे. हांडे सरांना प्रश्न आहे, सर मकरंद अनासपुरेंचा आवाज काढू शकाल का? जे काय बोलतो तो आवाज मकरंद अनासपुरेंचाच असतो असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल मला सांगितलं, त्यामुळे परत दुसरं वेगळं काय सांगण्याची किंवा आवाज काढण्याची गरज नसावी असं वाटतं. एक स्पेशल एखादा डायलॉग म्हणून दाखवा त्यांचा प्लीज सर. मकरंद अनासपुरेंचे पिक्चर मी एक सुद्धा पाहिलेलं नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यामुळे त्यांचा कुठला डायलॉगही आठवत नाही, त्यामुळे काही डायलॉग म्हणत नाही, सॉरी. डॉक्टर अडसूळ सरांना आहे, तुमच्या पॅन्टला समोरून किंवा साईडने खिसे का नसतात? कारण की मागच्या खिशामध्ये पैसे ठेवले किंवा पुढच्या माझ्या चोर खिसा आहे त्यामध्ये पैसे असतात, बाजूला ठेवले ते जाण्याची शक्यता असते, ट्रेनमध्ये हल्ली फार गर्दी असते. डॉक्टर हांडे सरांना प्रश्न आहे, सर तुमच्या टॉन्ट्स मारण्यामागचं रहस्य काय आहे? डॉक्टर हांडे सरांना आहे. टॉन्ट्स मी काही मारत नाही, नॉर्मल जे काही बोलतो ते लोकांना बराच वेळा वाटतं की टॉन्ट्स मारतात. डॉक्टर लांडगे सरांना प्रश्न आहे, सर निकम सरांची सवय लागली का? कसली सवय ती मेन्शन नाही केली आहे, कशा संदर्भात सवय ते मेन्शन नाही केले, पण एवढंच विचार आहे, निकम सरांची सवय लागली का? नाही, मी जसं म्हटलं की संस्कार त्यांचे आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या संस्कारातल्या ज्या सवयी आहेत चांगल्यावाल्या असतील तर त्या नक्कीच माझ्यामध्ये आहेत. आणि बाकीच्या कुठल्या जर वेगळ्या सवयीबद्दल बोलत असाल तुम्ही तर ती लागणार नाही, लागलेली नाही आणि त्याच्यानंतर आयुष्यभरात कधी लागणार सुद्धा नाही. सर त्या सवयी म्हणजे कोणत्या? स्मोकिंगबद्दल जर म्हणायचं असेल तर मी म्हटलो. ओके. डॉक्टर खांडेकर सरांना पुढचा प्रश्न आहे, सर तुम्ही लहानपणी एखादी सर्जरी केलेली का आणि तुम्हाला सर्जरीची आवड केव्हा निर्माण झाली? फार कठीण प्रश्न आहे. लहानपणी सर्जरी केलेली आहे मी, पण ते इथं सांगण्यासारखी नाही आहे. आणि सर्जरीची आवड निर्माण होण्यापेक्षा किंवा एक गरज म्हणून मी ॲक्च्युली ज्यावेळेला ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी मायक्रोबायोलॉजीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मायक्रोबायोलॉजीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्या पर्सनल काय आर्थिक अडचणीमुळं मला ते सोडावं लागलं आणि 1 वर्ष नोकरी केल्यानंतर माझे एक सिनियर डॉक्टर लोखंडे सरांचे क्लासमेट आहेत, ते डॉक्टर आर्ले म्हणून ते फील्डवरती ऑफिसर आहेत, तर ते मला बोलले की तू आर्थिक अडचण असेल तर तू सर्जरीमध्ये का ॲडमिशन घेत नाहीस, सर्जरी किंवा मेडिसिन, की तुला पार्ट टाईम कुठं तर काम मिळेल आणि तुझं पुढचं एज्युकेशन होईल आणि दोन्ही गोष्टी होतील. त्यानंतर मी 1 वर्ष नोकरी केल्यानंतर मग सर्जरीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि सर्जरीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आवड निर्माण झाली. त्याच्या आधी असं काही आवड ॲक्च्युली मी ज्या बेस जो माझा आहे आला आहे तिकडे डॉग वगैरे एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं, गाई म्हशी किंवा शेळ्या मेंढ्यांना जेवढं इम्पॉर्टन्स आमच्याकडे होतं तसं डॉगना वगैरे इम्पॉर्टन्स नव्हतं.
पण ज्यावेळेला इथे ॲडमिशन सर्जरीमध्ये घेतल्यानंतर त्याचा इम्पॉर्टन्स कळला आणि माझे शिक्षकही खूप चांगले होते आणि त्यात रुची वाढली आणि मॅक्झिमम काम करून वार्ड्स वगैरे रेग्युलर अटेंड करून रात्री अपरात्री काम करून ते आपोआप स्किल अवगत होत गेलं आणि त्याची आवड निर्माण झाली आणि हे सगळं श्रेय ह्या इन्स्टिट्यूटला आणि माझ्या टीचर्सना जातं आणि जो काही मी थोडीफार सर्जरी करतो ते जे आवड निर्माण झाली हे निवड इन्स्टिट्यूट अँड टीचर्स आणि एक्सपोजरमुळे झालं. थँक्यू. सर तुम्ही इकडे डिग्रीला यायच्या आधी मांजर फाडलेलं त्याबद्दल काही? तो प्रसंग सांगायचं नाही ठरवलं होतं पण सांगतो. माझा रुरल बेस आहे. आम्ही एकदम लहान होतो. माझा भाऊ आणि माझ्यात 1 वर्षाचं अंतर आहे. तर आमच्याकडे जनरली ज्यावेळेला सुगीचे दिवस वगैरे संपतात म्हणजे शेतीची कामं संपल्यानंतर वगैरे किंवा आणखी काही कार्यक्रम संपल्यानंतर किंवा गावच्या यात्रा वगैरे संपल्यानंतर जनरली बोकड कापायचं किंवा आणि लोकांना ते प्रहार म्हणून लोकांना बोलवायचं आणि ते उपकृत करायचं असा एक कार्यक्रम असतो आणि असे वर्षातून 1-2 कार्यक्रम नेहमी व्हायचे. तर आम्ही एकदम लहान होतो, कदाचित 5-7 वर्षाचं असेल. तर ते आमच्या समोरच ते बोकड कापलेलं आणि त्याचं डिसेक्शन केलेलं. तर ॲक्च्युली दॅट वॉज अ बिग क्रुएलिटी मेड बाय अस. मग ते तशाच प्रकारे आम्ही तसा प्रयोग त्या मांजरावरती केला होता आणि ते अजूनही आमच्या घरच्यांना वगैरे सगळ्यांना आठवतं आहे. ते दॅट वॉज नॉट सर्जरी, दॅट वॉज अ क्राईम मेड बाय मी. शिक्षक वृंदाला विनंती आहे की कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. विद्यार्थ्यांची मागणी की कृपया रंगमंचावर यावं. तोपर्यंत डॉक्टर सलील हंडे सरांना एक प्रश्न आलाय. MVM मध्ये आत्तापर्यंत गटणे मॅडम होत्या, आता अचानक सत्तापालट कसा काय झाला? ह्याच्या मागचं काय रहस्य आहे काय? नवीन पिढीला संधी देण्याचा एक प्रकार असतो. राजकारण असो कुठेही असो. शरद पवार साहेबांनी सुद्धा सुप्रिया सुळेंना आणलं. त्यानंतर हळूहळू एक जुनी पिढी जाऊन नवी पिढी येते. नवीन पिढी शिकली पाहिजे असं काहीतरी त्यांच्या मनात असावं म्हणून त्यांनी आणि तुमच्या स्टुडंट काउन्सिलनी माझ्याकडे चार्ज दिला असावा असं मला वाटतं. डॉक्टर कदम सरांना परत एकच प्रश्न परत आलाय पण त्याच्या खाली टिप सुद्धा आली आहे की सर तुमचा बोलताना जो महाभयंकर आवाजातला चढ उतार असतो त्याच्या मागचं रहस्य काय? सरांनी मगाशी सांगितलं ते नॅचरल आहे आणि बऱ्याच वेळा मुलांना ओरल एक्झाममध्ये प्रश्नच कळत नाही आणि मुलं उगाचच नेहमीप्रमाणे हवेत गोळ्या मारतात. त्यामुळे हा गोळीबार थांबवू शकता का? तुम्ही बोलताना जो तुमचा महाभयंकर चढ उतार असतो त्याच्या मागचं रहस्य काय? बऱ्याच वेळा मुलांना ओरल एक्झाममध्ये प्रश्नच कळत नाही आणि ते हवेत गोळीबार करतात. तर हा गोळीबार थांबवता येईल का? आवाजाच्या रहस्याबद्दल तर मी अगोदरच बोललेलो आहे. पण वायवा घेत असताना जर रॅपिड फायर केला तर मुलामधली जी कुवत आहे ती खऱ्या अर्थानं दिसून येते. त्याच्यामुळं ही एक वायवा घेण्याची पद्धत आहे. डॉक्टर त्रिपाठी सरांना प्रश्न आलाय, कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. डॉक्टर त्रिपाठी सरांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं. डॉक्टर BT देशमुख सरांना प्रश्न आलाय. आपल्या डिपार्टमेंटमध्ये फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री यांचा वेगवेगळा स्टाफ आहे का? सध्या VCI प्रमाणे म्हणजे आपल्या विद्यापीठाने तरी म्हणजे फिजिओलॉजीला सेपरेट स्टाफ आणि बायोकेमिस्ट्रीला सेपरेट स्टाफ सँक्शन झालेला आहे. परंतु सध्या फक्त म्हणजे मी प्रोफेसर ऑफ फिजिओलॉजी माझी अपॉइंटमेंट झालेली आहे आणि बायोकेमिस्ट्रीला डॉक्टर दळवी ही हॅज बीन अपॉइंटेड ॲज असोसिएट प्रोफेसर बायोकेमिस्ट्री आणि डॉक्टर सिमिन भरूचा सी इज इन वेटरनरी फिजिओलॉजी, सी इज वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर वेटरनरी फिजिओलॉजी आणि डॉक्टर इंगोले आणि डॉक्टर नागवेकर
they are for both departments as on now, you know. डॉक्टर त्रिपाठी सरांना प्रश्न आहे. सर, संध्याकाळपर्यंत म्हणजे 6:30 पर्यंत प्रॅक्टिकल होतात, याच्यामागचं खरं कारण काय आहे? I am looking out for an answer. I will give it appropriate time. Okay. Okay. डॉक्टर मेश्राम सरांना प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटत नाही का 1 तासामधील अर्धा तास पकवण्यात जातो आणि त्यामुळे तुमचं लेक्चर बोरिंग वाटतं? तुम्ही ते टाळू शकाल? नाही, असं काय नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जे एक्सप्लेनेशन दिलं जातं त्यांनी जर व्यवस्थित त्याचं ग्रहण केलं तर प्रेझेंटेशन्स असतात तर त्यांनी व्यवस्थित निपणे ऐकलं तर असं काही होणार नाही. डॉक्टर लोखंडे सरांना प्रश्न आहे. सर, तुम्ही नेहमी घाईत का असता आणि नोट्स पण फास्ट का डिक्टेट करता? नोट्स काय? नोट्स तुम्ही फास्ट डिक्टेट करता? हां. हॅलो, घाईत यासाठी असतो कारण काम भरपूर असतं ना, तर काम सगळं करायचं असतं म्हणून फास्ट करायचं असतं. दुसरी गोष्ट, सर्जरी ही कशी आहे ना की ते फास्ट केली पाहिजे तरच सर्वायवल रेट जास्त असतो. तर कदाचित ते माझी सवय असेल, कदाचित. ओके, मी फास्ट असतो, मला पुष्कळ वेळा वाटतं की मी खूप फास्ट आहे आणि मी नंतर चान्स देतो मुलांना की बाबा काही चुकलं असेल तर आय विल रिपीट वगैरे वगैरे. नोट्स आता काय आपल्याकडे ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं ते आपण इंटरनेटवर ठेवतो. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी शिकवतो तेव्हा मुलांनी ॲटलिस्ट 80% तरी ते आत्मसात करावं आणि ज्याला वाचायची गरज भासू नये असं माझं एम असतं की मी जेव्हा शिकवतो तेव्हा मुलांना 80% अंडरस्टँड व्हावं, हा माझा मेन उद्देश असतो. सो आय विल टेक केअर ऑफ दॅट. डॉक्टर अडसूळ सरांना प्रश्न आहे. सर, आज पावडर का लावली नाहीये? नाही लावलेली आज तर नाही लावली. डॉक्टर कदम सरांना प्रश्न आहे. प्रेम झाल्यावर पॅथोजेनेसिस काय असते? प्लीज डिस्क्रिप्शन इन ब्रीफ. डिसीज सांगितला तुम्ही. प्रेम झाल्यानंतर पॅथोजेनेसिस काय असतं? पॅथोजेनेसिस सांगायचं असेल तर मोस्टली 2 सिस्टीम अफेक्ट होतात, नर्वस सिस्टीम अँड कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. पण ह्या डिसीजमध्ये हा डिसीज वयाच्या इटिओलॉजी कधीही होऊ शकतो व एज स्पेसिफिक नाही आहे. त्याच्यानंतर जे साईन आणि सिम्पटम्स आहेत हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात. त्याच्यामुळं हा डिसीज डायग्नोसिस करणं कठीण जातं. मोस्टली याच्यामध्ये नर्वस सायन्स दिसण्याची दाट शक्यता असते आणि याचा जो सिक्विल आहे, सिक्विलचा जो रेट आहे तोही 50-50 आहे. हा डिसीज झालेलाचं कल्याण पण होऊ शकतं आणि तो बर्बाद पण होऊ शकतो. डॉक्टर दळवी सरांना प्रश्न आहे. सर, तुम्ही डॉक्टर हांडे सरांची उत्तम नक्कल करता असे ऐकले आहे. एखादा नमुना पेश करू शकाल काय? खास लोकाग्रह टीप, आज दांडे सर आलेले नाही आहेत. नाही, दांडे सरांची उत्तम नक्कल वगैरे काय करत नाही मी काय. आणि दांडे सर आलेले नाही म्हटलं, दांडे इथे कुठेतरी बाहेर स्कूटरवर त्यांच्या बसलेले असतील. त्यामुळे ती गॅरंटी तुम्ही दिली तरी मला माहिती आहे भांडे कुठेतरी आवारात असतील, त्यामुळे ती मी रिस्क घेणार नाही आता. पण दांडे सर आले ना तर तुम्हाला माईकची गरज नाही भासणार इथे. डॉक्टर कदम सरांना एक प्रश्न आलाय. सर, एक म्हैस संध्याकाळी 5:03 गोल फिरते आणि ओरडते, याचं डायग्नोसिस काय आहे? प्रश्न परत आहे. एक म्हैस संध्याकाळी 5:03 गोल गोल फिरते आणि ओरडते, ह्याच्या मागचा डायग्नोसिस काय? आता तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा मागचा उद्देश थोडाफार मी समजलोय.
माईस जर गोल फिरत असेल 5:03 का 30 मिनिटांनी, हां 5:03 म्हणजे निश्चितच त्या माईसला बाहेर जायची घाई झालेली आहे. डॉक्टर भोंग सरांना आहे. सर, आठवड्यातून 2 वेळा सिद्धिविनायकाला जाता, याच्या मागचं काय कारण? मुंबईत दुसरीकडे फिरायला आवडत नाही म्हणून. डॉक्टर खांडेकर सरांना प्रश्न आहे. सर, गोरेगाव कॅम्पसच्या स्पोर्ट्सबद्दल काय विचार आहेत? खांडेकर सर बिझी आहेत, तोपर्यंत आपण त्रिपाठी सरांचा मगाचा प्रश्न घेऊ. सर, संध्याकाळपर्यंत म्हणजे 6:30 पर्यंत प्रॅक्टिकल होण्यामागचं खरं रहस्य? No, I just don't want to bore you here also. Okay, so when I take the practicals again, I will let you know the answer. Okay. डॉक्टर मेश्राम सरांना. सर, आपण कुठचे फेशियल क्रीम लावता? काय नाही, हे नॅचरल ग्लो आहे. इट्स अ नॅचरल ग्लो. खांडेकर सरांना परत प्रश्न आहे की गोरेगाव कॅम्पसच्या स्पोर्ट्सबद्दल काय विचार आहेत? गोरेगावच्या स्पोर्ट्सचा माझा काही एक संबंध नाही. मी